नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 4-4:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या गावी आणि आता प्लॅन चालला आहे की इथून आपल्या बाजूलाच आहे धरण, त्या धरणावरती जरा एक ट्रिप मारायचा, प्लस कुचांबे गावी जाऊन थोडंसं चिकन वगैरे घेऊन यायचं आहे, असं सध्या प्लॅन सुरू आहे. तर चला, आपल्या निवळी गावातून आपण आता निघालो आहे थेट कुचांबे गावी. समोर दिसतोय ना तो प्रचितगड किल्ला आणि हा इकडे आपला गाव पूर्ण समोर दिसतंय ते महादेव मंदिर. तर इथून हा जो रोड गेला तो सरळ जातो नेरदवाडी पाचांबे आणि पाचांबेवरून आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं आहे खाली कुचांबे गावी आणि जरा धरणावर वगैरे फिरून येऊ. क्लायमेट झालं आहे, आला तर आपल्याला पाऊस शेपट्यात आणेल. लगेच आंब्याला सुरुवात झाली. आण असतील तर मस्त आहे आंबा, गोडगोड एकदम, लय भारी. काल मासे किती भेटले मग? तुला आमचं असं प्लॅनिंग मी लय चेप मासा आणलेला, डोकरू, सगळा डोकरू. 100-150 मासा एवढा खाल्ला आणलास तेव्हा खाली डोकरू जावा. हो डोकरू मोठं मोठं एवढं आम्ही बोल पांडूला यार कुठला बुद्धाचा ठेव? हा त्याच्यावरती पायरी खाली. अरे त्याला खाली बोलतोस की? बुद्धा ढवाच्या वरतीच, बुद्धा ढवच तो ढवाची कॉर्नर नाही का ती पायरीच्या खाली बरोबर इथं. पांडू विसरला. पावसाच्या अगोदर आहे ना हे आंबे असे खाऊन घ्यायचे. एकदा पाऊस पडला आम्ही का आंबे किंवा कोणतेही फळ खायला ना आंबे फणस जास्त खाता येत नाहीत. पावसामध्ये थोडासा त्रास होतो पोटाला, पण आता काय पाऊस नाही तोपर्यंत खाऊन घ्यायचे. रायवल आंब्याचा एक फायदा आहे की आपले कोणाचे पण कुठं पण गेलात की आंबे मिळून जातात. चला पोटं भरली काय, पुढच्या आंब्यावर जाऊया. हां, हा गावाकडचा टिश्यू खास. असे पानं घ्यायचे, हात पुसायचे, काम झालं. लय भारी. चला, काजू मस्त आहे रे बघ, एकदम जमलीवर आहे एकदम. भरपूर लागतो हा काजू, एकदम जमलीवरच पसरले बघ, टेन्शनच नाही होतं जायचं. चला मंडळी, फायनली आपण आलो धरणावर. खूप सुंदर दृश्य असतं, पावसात या उन्हाळ्यात या कधी पण या. अप्रतिम असं हे गड नदीवरचं धरण समोर बघताय का, खूप सुंदर असं दृश्य आहे. तर आपण आलो इकडून, या बाजूला आपलं गाव आहे निवळी आणि इथे वरती आलं पाचांबे, त्याच्या पुढे नेरदवाडी शेवटची वाडी आणि त्याच्यानंतर इथून आपण असं आलो तर या धरणावरून असं खाली गेलो की खाली आहे कुचांबे, त्या बाजूला पुढे मग कुंभारखणी आणि इथे खाली कुटरे आहे आणि कुटऱ्यावरून सरळ रोड गेला तो मग पुढे यगावला जातो, आंबतखोलला जातो, नादगावला जातो. तो पुढे सरळ आपल्याला असोडे फाट्यावर सावर्ड्याला बाहेर पडतो आणि कुचांबे कुंभारखणी मार्गे जर सरळ आपण गेलो तर आपण आरवलीला बाहेर पडतो. त्याच्यानंतर इथे वरती आली कुटगिरी, त्याच्यानंतर इथे राजिवली आणि त्याच्यानंतर येडगेवाडी आणि रातांबी इकडे या पट्ट्याला आली. अशी ही आजूबाजूची गावं, ही सर्व गावं बरीचशी हितच होती. धरणामुळं त्यांना इथून जावं लागलं आणि कुटगिरी वगैरे ही जी गावं आहेत ना, मी नावं घेतली, ही बरीचशी गावं इथून शिफ्ट झालेत वरच्या बाजूला. पाचांबे जे गाव आहे, पाचांब्यातले अर्धे इथं राहिलेत, बाकीचे खेरशेतला गेलेत. या धरणाचा फायदा किती जणांना झाला माहिती नाही, पण या धरणामुळं बऱ्याचशा गावांना इथून शिफ्ट व्हावं लागलं. म्हणजे आपली पिढ्यानपिढ्या जी इथे माणसं राहत होती त्या जागेला, त्या मंदिरांना, त्या घरांना, त्या जागेला सगळ्याला सोडून इथून त्यांना जावं लागलं. भले पैसे मिळाले असतील, पण जी जागा असते, ज्या ठिकाणी आपण राहतो, ती सोडताना जो माणूस इथून गेला आहे ना त्यालाच माहिती असेल की त्याच्या मनाला काय वाटलं असेल ना, त्याचा आपण अंदाज पण बांधू शकत नाही. असो, धरण तर बांधलं गेलं, मात्र या धरणाचा त्या प्रकारे अजून काय वापर होत नाही आहे. एक कालवा जातो जो कडवईपर्यंत खालीपर्यंत जातो, बाकी हे धरण असंच आहे. आज ॲक्च्युली हे धरण बघण्यासाठीच आलेलो आम्ही धरणावर. म्हटलं थोडासा फेरफटका मारूया आणि मग कुचांबे गावी जाऊ, थोडंसं चिकन वगैरे पण घेऊ आणि बाकीचं सामान वगैरे. आता ही जे आसपासची गावांची नावं घेतली ना, त्यांच्यासाठी कुचांबे हे छोटंसं मार्केट. आता आपल्याकडे कसं आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट संगमेश्वरला जावं लागतं आणि मध्ये आहे फणसवणे. तर फणसवणे कसं छोटंसं मार्केट आहे, तसं या पट्ट्याला हे जे गाव आहे कुचांबे छोटंसं मार्केट, तिथे बऱ्यापैकी सगळं सामान तुम्हाला मिळून जातं. लेयर बांधत एवढं मोठं धरण बांधण्यात आलं आहे. ह्याचा फायदा खालच्या गावांना नक्कीच झाला. म्हणजे
खाली पाण्याची आता काही कमतरता नाही आहे. जसं की खालची गावं कुचांबे झालं, कुटरे झालं, कुंभारकणी झालं, ते पुढे कडवईपर्यंत सगळ्यांना कालवा आहे. नदी बारमाही झाली म्हणजे हे पाणी साचल्यामुळं खाली झरे उपटलेत. पाहिजे तेवढं पाणी खाली आहे. पावसाळ्यामध्ये आहे ना, पावसाळ्यामध्ये हे धरण एकदम भरून जातं. तुडुंब हे जो काठ आहे ना तो भरून जातो. ह्याच्या अर्ध्यापर्यंत पाणी असतं. खूप पाणी असतं पावसाळ्यामध्ये. समोर तिकडे कुडगिरी गावचं ग्रामदैवत दिसतंय बघा, मंदिर आहे. हे क्लायमेट कसं झालं आहे बघा, पाऊस कधी येऊ शकतो. आम्ही आलो आहे कोणत्या मुहूर्तावर माहिती नाही, पण पावसाने माहोल केला आहे. आठवतं आहे मला, आता मामाच्या मुलगीचं लग्न झालं, तिला दिलेली सावड्यामध्येच. तर तेव्हा पण लग्न लागलं आणि घरी येताना एवढं पावसाने झोडपलं होतं, काय कठीणच झालं होतं सगळं. आज असं काय व्हायला नको, घरातून ओरडा पडेल. कारण संध्याकाळी आम्ही 4:30 वाजता निघालो घरातून बाहेर. सांगितलं लगेच 1-1.5 तासात लगेच येतो. आणि घरात जर वेळेवर पोचलो नाही आणि पावसाने जर झोडपलं तर मग काय आईचा ओरडा खायचाच आहे. आपण आलो आहे आता धरणाच्या दरवाजापाशी. तर इकडे या बाजूला हे तुम्हाला दरवाजे दिसत आहेत का, हे ओपन आहेत सध्या सगळे. ते बंद काय करत नाहीत, कधी बघितले नाहीत बंद. बंद केले तर पूर्ण जो तुम्हाला ब्रिज दिसतो ना तेवढं पाणी भरून जाईल. तर आता सध्या एवढं पाणी आहे, पण पावसाळ्यामध्ये एकदम कट्टोकट होतं. ते जे आहे ना तो कठडा दिसतो आहे ना तेवढं पाणी होतं. म्हणजे हा कठडा वगैरे भरून जातो, त्याच्यावरती एवढं पाणी येतं. आणि हे जबरदस्त असं हे दृश्य धरणावरचं, की एवढं मोठंच्या मोठं धरण आहे. इथे आतमध्ये आहेत ना, एक 5-6 वर्ष झाली पूर्ण खाली केलं होतं. तेव्हा याच्यामध्ये विहिरी, काय काय घरांचे चौतरे वगैरे जसे तसे आहेत अजून आतमध्ये धरणामध्ये. चला धरण बघून झालं आहे. आता पम्या कुठेतरी आंबे खायला नेतो आहे. पम्या आहेत ना आंबे? हां, आंब्यासाठी म्हणून आलो. झोपेतून उठवलीन आंब्याला आणेन डायरेक्ट. सूरज काय उठत नाही बा, सूरज लय झोपतो. आला आणि लगेच झोपला. संगमेश्वरला गेला ना तो दमला. मग तर आल्या असेल, जेवला असेल, झोपला असेल लगेच. रस्त्यावरतीच आंबा आहे, रातांबा आहे. पाठी पण आहे तुझ्या एक. हां हां तोच हा एक रातांबा भेटला आहे. डायरेक्ट खाऊ का रे बा? मग बदबदीत आहे, खातो आता. लय भारी आहे, मी आज लय भारी. आंबे खायला या. आज आंबे खायचा दिवस आहे. कुचांबे गावात चाललेलं आहे. तो चिकन आणणं एक बहाणं आहे, पण आंबे खाणं मेन पॉईंट आहे. रातांबा आहे, मस्त आहे. या रोडला ॲक्च्युली एवढ्या गाड्या नसतात, कारण पाचंबे ते कुचांबे हा जो रस्ता आहे ना हा धरणाच्या बाजूने असतो. आणि इकडे फक्त मोजकी वाहनं, म्हणजे दिवसातून मला वाटतं 10 गाड्या गेल्या तर जात असतील, जे या गावातील खाली जातात किंवा या गावात कोणाचं काम आहे. म्हणजे नेरदवाडी, पाचांबे, निवळी या गावामध्ये कोणाचं काम आहे तेच या बाजूने येतात. अदरवाईज या बाजूने एवढं कोण येत. वर आंब्याखाली आलो आहे. या आंब्याखाली कोण येतच नाही वाटतं. काय पेर आहे बघा, ताजे पडलेले आंबे सगळे. हा पण ताजा असेल बहुतेक, चिकावरून ओळखायचा. ते दोन त्याच्यातलं एक तरी ताजा असेल. बघूया. हा बघा, हा ताजा आहे. छोटीशी बिटकी भेटले, बघूया खाऊन. असा चिक आहे ना, असा काढून टाकायचा पहिला. असा बघा, असा उडवला चिक की मग खाऊ शकताय तुम्ही. बरा आहे. वेगळी वेगळी चव. माझी रातांबा खाल्ला, वरती एक वेगळा खाल्ला, हा वेगळा खाल्ला आणि हा वेगळा आहे. असा आंबा घ्यायचा, चिक काढून टाकायचा. चिक गेल्यानंतर रस येतो. हा कुठला तरी इकडचा आंबा आहे. ह्या आंब्याचा आहे ना, मस्त आहे. एक कालबासारखं लागतं आहे. त्या दिवशी आम्ही पिशवी भरून नेलेले होते ह्याचे. तेवढे नाही आहेत. चला बाय बाय. तर हे ॲक्च्युली कुडगिरी बौद्धवाडीतले आता शिफ्ट झाले आहेत नादगावला. ते मगाशी आपल्याला धरणाचे इथे सगळेजण भेटले होते.
बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्यांच्यासोबत. हलवलास ना नित्या? हलवलं असतं पडेल. हे बघ हा इकडे पिक्का अरे कांडच आहे, चढायला मस्त आहे आंबा. मग पाड नाही त्या पाड. आपल्याला हे सांगतात ना हे इथं वाघ भेटला तिथं वाघ पुढे जाऊ नको. नाही नाही कच्चे पडले कच्चे पडले कच्चे पडले. पिक्का नाही कच्चा आहे. पिक्का मेले हा नाही. अजून कुठे पडला रे? कुठे नको बस झाला. कॅमेरा वाट लावतात. अरे माशी बसली ना काल रडवला ना मला तिनं. नाही आता जखम झाली ना उन्हाळ्यात लय बेकार. फोडून काढतात त्या कॅमेऱ्या. एकदम पोकरला असं ओरडलो एवढं खायला भेटतील. लेट जायला नको. चला 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 कालोख होईल. कालोख होईल. कालोख जग जाऊया. घरात शिव्या पडतील. रोज काळोख करून येतात. नाही घेतो मी ते कामाचे आहेत कच्चे आंबे. घरात फोडाबिडाला होतात. चला आंबे खाऊन झालेत. आता जरा कुचांबे गावात जाऊया. चिकन घेऊया. मेन कामासाठी आलो आहे. आणि आंबे काय इथे मिळाले नाही जास्त. परत जाऊया. पाचांब्यात जो एक आंबा बघितलेला ना तो मस्त होता. तिकडेच जाऊन आंबे खाऊया. कुचांब्यामध्ये आलो आहे. समोर बघताय श्री हनुमान मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर. त्याच्या बाजूला शिववैभव पतपेढी आहे. आणि त्या बाजूला इकडे आता आमची पोरं पण आली. कुठे कालव्यामध्ये गेला होता तुम्ही? कालव्यामध्ये गेलेलात? मस्त थंड थंड पाणी आहे. हां या बाजूला इकडे दुकान आहे. या बाजूला इकडे दुकान आहे. वराड चाललं. कुठे निघाले काय माहिती. हां काय पाहिजे घे चल. वडापाव आहे का? काय हो नाश्ता काय आहे? हां आहे वडापाव आहे? नाही रे वडापाव. चहा आहे ना? फक्त चहा? संपले वडापाव. आपण लेट केलं. चहा पिऊया ना. नमस्कार. त्या दिवशी काम केलं तुमच्या जावेने गाडीचं. पम्याची गाडी अडकली होती. हा इथे मग जावयांचे आभार मान. बोललो मी त्यांना. नंबर पण घेतला. होय ना? पाहिजे रे म्हणजे कोणी इकडे आलो तर टेन्शन होतं इथनं गाडीने. टेम्पोच टाकावा लागला असता ऑप्शन. हां हनुमान मंदिर क्लच वायर गेली होती ना? जाशील तिकडे कॅमेरे आहे. लय कॅमेरे. अरे आंबे भरपूर आहेत. आंबे खाताव तिथंच टाकताव. कोण नाही कोणतरी चावतं असं वाटतं नुसतं. मला मच्छर चालू ना तिकडे म्हणून बोलू पाय धुवून आलो तिकडून जरा थंड पाण्यात. लय पाणी एकदम पाणी. रोडच्या बाजूला गपकन कशाला जाताव? आम्ही पाठी दोघं जण आम्हाला सांगितलं. पाठवून कसं येणार? बघ मच्छर बघ. आपल्याला कुचांबे द्यायचं होतं. काय मला पाटणा आला नाही रे. कुठला मच्छर सुजले बघ. सगळं फोरच आवडे पाय नुसत्या. खाजवतो कशाला? काय लहान आहे सर? राणा ते खाज होती याच्या मी पाय चोरले. अरे मला बाईकवर काका तुमचं कुठलं? इथलेच गाव कोणतं? इथंच कुचांब्यातलेच? बरं आहे. गावातल्या गावात काहीतरी बिझनेस छोटा मोठा. इकडे बघा काय काय भेटेल. शिवकृपा वडापाव सेंटर. ब्रेड पॅटीस, कटवडा, बटाटा भजी, कांदा भजी, बरंच काय काय. पण चहा तरी तुम्हाला मिळून जाईल. हां चिंचाचं झाड आहे का? अरे हो. पोरगा पसंत आहे का सांगा रे? चहा देतोय. मुलगा पसंत आहे का? तिकडे बायको धावते लगेच. काय तुमचा मुलगा फुल नाही घालून आला. आपण पसंत नाही आम्हाला. नाही घेतली. हा मस्त चहा बनवली तो. नाही भारी ना रे? अरे इंटरेस्टिंग. काशात त्यांनी बनवली होती ना. मला तर वाटत चिकन शिजणारच ना. होय मला पण असंच वाटलं होतं. धगावर शिजला. हा सत्य गेला. त्याला सांग बघितली ना? बघितली व्हिडिओ मध्ये बघितली. अरे ते चिकन 4च्या टायमाला काय? तेच म्हटलं खायचं असेल तर किती वाजता एक्झॅक्ट यायचं? 4च्या आसपास. दुपारी बंद असतं. अच्छा 1 तासामध्ये काय तो घेऊन 3 ते 4. 3 ते 4 मध्ये यायला लागेल. आता काय संबंध संपला. आता काय नाही. पोरं कमी असतील ना इकडे आता मे महिन्यात. कोण संध्याकाळची पोरं खातील आता मे महिन्यात. बनवायचं थोडे. पाऊस नाही आज होय संपलं सगळं. चहा पिऊन जरा बरं वाटलं नाही? चहा पिऊन बरं वाटलं. मस्त होती.
म्हणजे प्यायलेलं तर जरा समाधान वाटलं. इकडे चिकन आहे काय? नाही चिकन नाही आहे. नाही आहे का हो चिकन? कोण आहे इथं? नाही आहे ना. मग सामान घेऊया फक्त रे. ना चाय पियाला ना आता वरती ए जातात. भाजी पण आहे. काय पाहिजे का भाजी? टोमॅटो गवार बिवार आहे सगळं. कोबी पण आहे. मसाले घे चल पटापट. हे 4 उचल. शेजवान. शेजवान आहे. हां शेजवान. कॉल फ्राय मारतेस ना? कोळसा मारायचं. बिर्याणी करतो ना. अरे अर्धा किलो घेऊ एक्स्ट्रा आपण चिकन. 4 नको 3च घे. 2-3 घे. 2 घे 2. 2 बस होतील. शेजवान चटणी शेजवान मिस कॉल 2 गाडा. आणि हे आलं लसूण पेस्ट घे. चिकन मसाला घे. हे का बघ एव्हरेस्टचा घे चिकन मसाला समोर. चिकन मसाला बिर्याणी. चिकन मसाला नाही लागणार. हां 2 चिकन मसाला घे. 2 बस होतील का 3 घेऊ? 2 बस होतील जास्त नका खाऊ. बिर्याणीमध्ये नाही टाकणार. नाही शेजवान चटणी ना बिर्याणीमध्ये नाही. मी आला बिर्याणीमध्ये शेजवान कशाला मी म्हटलं अद्रक पेस्ट घेतो की. आलं लसूण पेस्ट 4 घे. त्याच बघतोय कुठे. कुठे आहे ती आलं लसूण पेस्ट? हो चिकन बिर्याणी एव्हरेस्टचा. बही ना सुहाना नाही. सुहानावाला असतं बघ ते मोठं पॅकेट. सुहाना मोठं पॅकेट रे. सुहाना बिर्याणी मसाला. मटन पण चालेल चिकन चालेल कुठला पण चालेल. आणि आलू सीते जो. अहो ताई आमची पार्टी आहे म्हणून तुम्ही द्या. कोथिंबीर दिलीत म्हणजे आमचा मोठा पण जास्त दिले. बस धन्यवाद. गवत पण आहे बा. आता ते गवत चालेल. पण आलंय. मी काय म्हणते शिववैभव पतपेढी आहे. पतपेढीच्या समोर या ताईंचं दुकान आहे. तिथून सामान घ्या बरोबर ना. एक टोमॅटो थांब ते नको ते तिरगट लगेच. बाई तुला काय बाकी आहे काय? बिर्याणी तांदूळ अर्धा किलो ना घेतली. दही घेतलं अजून नको बस झाला. पत्रावली काय घेतलंच नाही ते. पत्रावळ्याला घरात भरपूर आहेत. हा मग बाजार. ते लग्न करतात आणि पत्रावळ्या आणतात 1000 लोकांच्या. जेवतात 800 लोक. हां ते बरोबर आहे. हे लसूण नाही घेतली हो. हां हां एक गुट्टा घ्या. एक गुट्टा. एक घेऊन टाकतो. हा, घ्या. बस झाला एक रे. लुटू नये माणसाने. चला थँक्यू. हा चला चला. हे चला झालं ना सगळं सामान घेऊन. चिकन घ्यायचंय. हां अरे मला चिकन घ्यायचं आहे. चिकन कुठं भेटाल? मेन तर राहिलं हे घेऊन काय करणार आहात? चिकन कुठं भेटाल? ते वेगळा आहे. आहे काय? आहे ना चिकन आहे ना हो. द्या ना 1.5 किलो आणि अर्धा किलो 2 किलो द्या. चक्की पण आहे. ते छोटं येतं मग ते आता एक घरचं बरोबर. चिकन कसं आहे हो? 240 80 2 किलो. सामान घेऊन झालं आहे आणि चिकनचे स्पॉन्सर पटापट आलेत. मसाल्याचे पैसे भरले होते 550. त्यातले तांदळाचे पैसे सत्या देतोय. सत्या धन्यवाद. नंबर आहे ना. हां ना नंबर तोच माझा 8652 वाला. पाठवून दे त्यावर लगेच. आणि चिकन स्पॉन्सर बाय प्रमोद गडशी. चला आणि तू काय देतोय? मी काय नाही. पाणी 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 तिकडे पाणी पाणी देतो. आले अविनाश गडशीला लगेच आले 130. थँक्यू. मंडळी इकडे गावठी कोंबडी भेटतात बघा एकदम. गावठी कोंबड्याचं खुराड आहे. संदेशने सांगितल्याप्रमाणे इथे जर गावठी कोंबडी आपल्याला हवी असेल तर कुचांबेमध्ये ते मिळून जातात. इकडे बरेचसे कोंबडे आहेत बघा. साधारण 600 रुपयापर्यंत एखादा कोंबडा मिळून जातो आपल्याला. हे बघा भरपूर आहेत. लालपरी निघाली. मला वाटतं ही रातांबीत वगैरे जात असेल माहिती नाही एक्झॅक्ट. संध्याकाळचे 6:45 वाजलेत. चला आता कोचांब्यातून थेट आपल्याला जायचं आपल्या गावी निवळीला. पार्टीचं पण नियोजन झालं आहे. घरी चिकन न्यायचं होतं तर अचानक पार्टीचं नियोजन झालं आहे. तर त्याच्यासाठी पण चिकन घेतलं. म्हणजे रात्री पार्टीचं सगळं एन्जॉयमेंट असणार आहे. चला मंडळी फायनली घरी आलो. घरी येता येता काळोखच झाला. म्हणजे कसं आहे आता 7:15 वगैरे वाजलेत. पण पावसाळी वातावरण असल्यामुळं
सर्व जरा काळोख जरा जास्त होतो, नाहीतर 7:30 पावणे 8पर्यंत उजेड असतो. तर चला मंडळी, आता घरी आलो आहे. सहज गेलो, मगाशी अचानक भयानक प्लॅन झाला कुचांबे गावी जाऊया आणि संध्याकाळी थोडं घरी पण चिकन आणायचं होतं. तर मग म्हटलं चला जाऊया, कारण नायरी जाण्यापेक्षा तिकडे पण जाऊ, धरणाचं वगैरे दर्शन घेऊ. धरण वगैरे पाहिलेलं, आंबे वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर कुचांबे गावात गेलो, चहा प्यायलो आणि थोडी भाजी वगैरे घेतली. तिकडे पोचल्यावर अचानक पार्टीचा बेत झाला आहे. तर आज रात्री पार्टी पण असणार आहे, असं सगळं आहे. तर चला मंडळी, आजूबाजूची गावं बरीचशी आहेत. धरणावर गेल्यानंतर लगेच आठवण झाली, जी तिथली गावं होती ती स्थलांतर झाली. तर त्या आता आजूबाजूला आहेत, पण जी आपली जागा असते ती आपली जागा. असो, चला मंडळी, आता घरी आलो आहे. तर तात्पुरच्या स्वरूपात हा एक ट्रॅव्हल व्हिडिओ किंवा कोकणातला फिरण्याचा व्हिडिओ होता, तो इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हो, बाहेर फिरताय, पावसाळा येतो आहे, जे धरण दाखवलं आता जरा शांत वाटत होतं, पण पावसाळ्यामध्ये तेवढंच ते रौद्र रूप धारण करतं, कारण खूप पाणी असतं. तो जलाशय एवढा मोठा होतो, आता पण तो काही कमी नाही आहे. मला वाटतं 2-3 फ्लोअर ज्या बिल्डिंग असतात, त्या 2-3 फ्लोअरच्या बिल्डिंग एवढं ते आत्ता डीप असेल, नंतर ते अजूनच 5 मजलीची बिल्डिंगच होऊन जात असेल, एवढं डीप आहे. आणि कुठे पण फिरायला जात आहे पावसामध्ये तर काळजी घ्या, घरचे आपली वाट बघत असतात. कारण पावसाळी वातावरण म्हणजे प्रत्येकाला हवं असं वाटतं, पण नेहमी बाहेर जात आहे तर काळजी नक्की घ्या.